ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आणि आज आपण हा जो सुंदर हार बघतोय, ठुशी हार, तो आज आपण बनवत आहोत. ठुशीचा डिझाईन आज आपण बनवत आहोत. हा आहे आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने डे 53 आणि मोत्याचे हार या सिरीज मधला पार्ट 7. 7वं डिझाईन आहे आजचं हे मोत्यांच्या हार या सिरीज मधलं. आणि जसं की आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीज मध्ये आपण कमीत कमी सामानापासून घरच्या घरी मोत्यांचे दागिने बनवत असतो, तसंच आजचा हारचं डिझाईन सुद्धा आहे. यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 2 साईजचे मोती लागणार आहेत. एक आहे 4 mm साईज आणि दुसरा आहे 3 mm साईजचा मोती. सुई आपण वापरतोय 12 नंबरची आणि आपला जो धागा आहे तो अतिशय स्ट्रॉंग अँड थिन नायलॉन वायर आहे. आपण काही जम्परिंग वापरत आहोत 6 mm साईजच्या आणि आपण हुक घेतलेला आहे. आपला हा वायर नायलॉनचा 0.11 mm थिकनेसचा अतिशय पातळ असा वायर असल्यामुळे आपल्या दागिन्यांना फिनिशिंग येते आणि मजबूती सुद्धा येते, कारण अतिशय स्ट्रॉंग डबल वायर आपण नेहमी घेत असतो. तर इथे आपण सुरुवात केलेली आहे 4 मोत्यांपासून 4 mm साईजच्या. आपण 4 मोती ओवून घेतले, त्यांचा फुलांसारखा आकार करण्यासाठी गाठ मारून घेतली आणि सुई पुढच्या 2 मोत्यांमधून पास करून मग एक्स्ट्रा धागा कट केला. आता हे जे पहिलं 4 मोत्यांचं फूल तयार झालंय त्याची साखळी आपण तयार करणार आहोत. जर आपल्याला माहिती असेल, आपण ठुशी सिरीज केली आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीज मध्येच. त्याची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देते. तर त्या ठुशी सिरीज मध्ये आपण ठुशीची वेगवेगळी डिझाईन्स बघितलेली आहे. त्यामध्ये आपण बेसिक ठुशी बघितली. तर बेसिक ठुशीची जी बेसिक चेन असते ती आपण आता करत आहोत. म्हणजे 4 मोत्यांच्या फुलांची साखळी, हे बेसिक डिझाईन प्रत्येक ठुशीमध्ये आपण करत असतो. तर तेच बेसिक डिझाईन म्हणजे बेसिक साखळी फुलांची आपण इथे करत आहोत. आपल्याला ही 14 इंचेस एवढी फुलांची साखळी हवी आहे, कारण आपल्याला गळ्याभोवती व्यवस्थित बसणारी अशी साखळी आहे. ठुशी हा दागिना हा महाराष्ट्रीयन चोकर म्हणून ओळखला जातो, म्हणजे गळ्याभोवती बसणारा हा दागिना आहे. तर अगदीच आवळून बसणार अशी ठुशी आपण नाही करणार, थोडीशी सैलसर अशी लूज ठुशी करणार आहोत, म्हणजे गळ्याभोवती थोडी लूज बसणार आहे. त्यासाठी आपल्याला लांबी लागणार आहे 14 इंचेस. तर इथे आपली 14 इंचेस साखळी आपण तयार केलेली आहे. आता आपल्याला हवी तेवढी 14 इंचेस लांबीची साखळी तयार झाली, म्हणून आपण सुई आपल्या पहिल्या फुलाला सोडून दुसऱ्या फुलाच्या शेजारच्या मोत्यापर्यंत आणत आहोत, कारण तिथे आता आपल्याला पुढचं डिझाईन करायचं आहे. ते म्हणजे आपलं जे डिझायनर ठुशी आपण म्हणतोय, तर त्या डिझाईनसाठी आपण 3 mm साईजचे मोती आता घेतलेत. 3 मोती सुईमध्ये घेतले. सुई आपण बाजूच्या मोत्यापर्यंत आणलेली आहे, दुसऱ्या फुलापर्यंत, आणि त्याच मोत्यातून अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेने आपण ती सुई पास केली, म्हणजे असं एक फूल तयार झालेलं आहे. आता ही जी सुई आहे ती आपण सरळ आपल्या अपोजिट दिशेकडे नेली आणि त्या ठिकाणी सुद्धा मोत्यामधून सुई पास केली बाजूच्या एका, आणि तिथे सुद्धा आता आपण सुईमध्ये घेतले 3 मोती, आणि ही 3 मोती असलेली सुई आपण त्या मोत्याच्या अपोजिट डायरेक्शननी पास करणार त्याच मोत्यामधून, म्हणजे असं फूल तयार झालेलं आपल्याला दिसेल. सुई पुन्हा आपण आपल्या पहिल्या बाजूकडे आणली, म्हणजे आपण काय करत आहोत, एक फूल एका बाजूला तर दुसरं फूल त्याच्या अपोजिट बाजूला आपल्या साखळीच्या, असं तयार करत आहोत. तर त्यासाठी प्रत्येक वेळेस आपण एक फूल तयार झालं की सुई अपोजिट दिशेला आणणार आहोत, म्हणजे विरुद्ध बाजू जी आहे आपल्या साखळीची तिकडे आणणार आणि त्या ठिकाणी एक फूल तयार करणार 3 मोत्यांचं. 3 मोती सुईमध्ये घेऊन आणि पुन्हा सुई आपल्या पहिल्या बाजूकडे नेणार. तर असं करत करत एक फूल एका बाजूला तर दुसरं फूल दुसऱ्या बाजूला करत करत ही पूर्ण साखळी आपण अशी अल्टरनेट बाजूंना फुलं तयार करत आहोत, आणि पूर्ण 14 इंचेस साखळी आपण अशी फुलं तयार करणार आहोत दोन्ही बाजूंना, साखळीच्या दोन्ही बाजूंना. तर आपली सुंदरशी साखळी तयार होत आहे. आणि हे डिझाईन, ठुशीचं डिझाईन जर आपल्याला आतापर्यंत आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.
इथे आपण अशीच घरच्या घरी बनवता येतील अशी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स बघत असतो. घरी असलेल्या सामानापासून बनवू अशी सगळी डिझाईन्स असतात. तर ही प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे. नक्की बघून घ्या. सगळे दागिने आपण घरी असलेल्या वस्तूंपासून तयार करता येतील असेच आहेत. आणि आपण जेव्हाही व्हिडिओला लाईक करता किंवा आपल्या ओखास क्रिएशनला सबस्क्राईब करता, तेव्हा ते आपल्यासाठी एक प्रोत्साहन असतं, नवीन-नवीन डिझाईन्स नेहमी घेऊन येण्यासाठी. तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला. तर इथे अतिशय सुंदर अशी आपली फुलांची लाईन तयार झालेली आहे. ठुशीचं अतिशय सुंदर डिझाईन इथे तयार झालेलं आहे. आता शेवटी आपल्याला धागा कट करायचा आहे गाठ मारून. म्हणून आपण सुई आपल्या 2-3 फुलांपर्यंत आणली, तिथे गाठ मारून घेतली आणि नंतर सुई लगेच कट नाही करत आपण धागा. तर पुढे 2-3 मोत्यांमधून सुई पास करून आपण नंतर धागा कट करतो. म्हणजे तशाने आपला दागिना हा मजबूत राहतो, गाठ सुद्धा मजबूत राहते. आपण बघू शकता अतिशय सुंदर असं हे ठुशीचं डिझाईन तयार झालेलं आहे. आता काय करणार आपण 2 टोकांना कड्या आणि हुक बसवणार. तर एका बाजूला आपण 2 कड्या एकामेकात घालून त्यातली एक कडी ह्या पहिल्या आपल्या मोत्यामध्ये बसवून घेत आहोत. आणि ह्या 2 कड्या का घेतल्या तर आपल्याला जर कधी वाटलं की आपल्याला अगदी आवळून हवी तर पहिल्या कडीतून आपण टाकणार हुक. जर वाटलं थोडीशी लूज हवी तर दुसऱ्या कडीतून. तर अशी कड्यांची आपण संख्या वाढवू शकता आपल्याला जर ॲडजस्टेबल ठुशी बनवायची तर. आणि दुसऱ्या टोकाला आपण एक कडी आणि एक हुक असं बसवून घेतलेलं आहे. तर हे तयार झालेलं आहे आपलं अतिशय सुंदर ॲडजस्टेबल ठुशीचं डिझाईन. म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार कमी जास्त ह्याची लांबी करू शकतो, कड्यांची संख्या कमी जास्त करून. आणि बघा अतिशय रॉयल असं हे ठुशीचं डिझाईन तयार झालेलं आहे. ठुशी म्हणजे अगदी आवळून बसलेल्या मोत्यांचं डिझाईन. तर इथे आपली ठुशी तयार झालेली दिसत आहे. हुक आणि कडी लावल्यामुळे सोयीचं झालेलं आहे हे डिझाईन वापरण्यासाठी. जसं आपण नेहमीच आपल्या दागिन्यांमध्ये वापरण्याच्या सोयीसाठी हुक आणि कड्याच लावत असतो गोंडा आणि दोरीच्या ऐवजी. तर ह्या दागिन्याला सुद्धा आपण हुक आणि कड्या लावून घेतलेल्या आहेत. आणि कड्या ह्या ठिकाणी मी 2 लावल्यात. आपण 5 लावा, 6 लावा, ज्याने की आपला हा दागिना अजून जास्त ॲडजस्टेबल होईल. लांबी अजून कमी जास्त आपल्याला करता येईल. तर अशीच नवनवीन पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांची घरच्या घरी बनवता येतील अशी डिझाईन्स आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सीरीजमध्ये बघत असतो. कमेंटमध्ये लिहा आपल्याला कोणत्या कलरचं कॉम्बिनेशन आपल्या मोत्याच्या हारमध्ये बघायला आवडेल ते. आणि अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं हे एक सबस्क्राईब करणं आम्हाला खूप प्रोत्साहन देत असतं. तर पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.